30 कोटी आपला दादलीपूरचा पूल तयार आहे, मंजूर झालेला आहे, फक्त काम बाकी आहे. काही तांत्रिक अडचणी बाकी आहे दादलीवाल्यांचं, पण पैसे आलेले आहेत. 70 लाख रुपये जे आपले देवी कुठली मैकावती मंदिर आहे, ते गार्डन आपलं गार्डन आहे, जॉगिंग पार्क झालेलं होतं, तिथं अजून 80 कोटी मिळणार आहेत, आपली 70 मिळणार आहे. ते काम चालू आहे, पैसे येण्याचं, पण 70 लाख दिलेले आहेत. आता मेन म्हणजे आपल्याला काय भेटतं, पाण्याचं भेटतंय. समजा आपल्याला कोरडा लाईन आहे, एक एमआयडीसी लाईन आहे, आणि धरण कोथरूड धरण आहे, हे 3 धरणाचं पाणी येतं. समजा चुकून जर एखादी लाईन फुटली तर आपल्याला त्या कुठल्या धरणाचं पाणी कुठे येतं, कुंभाळी, जुना पोस्ट, आपला तो तांबडभवन, गवळी, हायरे तिथं लाईन फुटली तर त्यांना पाणी मिळत नाही. एमआयडीसी लाईन फुटली तर नवीनगर जो भाग आहे त्यांना पाणी मिळत नाही. आणि तो हे धरण आहे आपलं काय कोथरूड धरण आहे, तो भाग जो सरकाळीत आहे त्यांना पाणी मिळत नाही. आता शेठने आम्हाला 65 कोटीचे नळपाणी योजना दिलेली आहे, बिसलरी पाणी. आणि कसं आहे ते, कुठली लाईन जरी फुटली तरी ते कुठलंही पाणी कुठे जाणार, म्हणजे पाण्याची अडचण होणार नाही. दुसरी गोष्ट, आम्हाला 115 कोटी दिले ड्रेनेज लाईन, जे आता गटार उघडे आहेत, डास चालतात अंडरग्राऊंड, जेणेकरून आपल्याला डास हा विषय सगळा संपला. आणि जुने गटार आहेत त्याचा उपयोग फक्त पावसाचं पाणी त्याच्याकरता होईल. तिसरे, ते आपले जे अण्णासाहेब सावंत आहेत, ते महाराष्ट्राचा विकास केला आणि ते विकास पुरुष आहेत. त्यांनी फक्त प्रभात कॉलनी डेव्हलप केली, त्या प्रभात कॉलनीमुळे केवढा महाराष्ट्रात तिथं स्टँडर्ड लोक आले. असे शेडनी आम्हाला 105 कोटी दिलेत टीपी प्लॅन करता. जेवढे टीपी प्लॅनचे रस्ते आहेत महाडमध्ये नवीन, ते सगळे डेव्हलप होणार आहेत. म्हणजे आता आपल्याला घरमध्ये जागा मिळत नाही, ब्लॉक भाग जर आहेत, ती जागा आपल्याला उपलब्ध होईल. आता परत वादळ वारा आला की आपली लाईट जाती, त्याच्याकरता अंडरग्राऊंड लाईट करता 60 कोटी दिलेले आहेत. म्हणजे शेटने तसं आम्हाला इतके पैसे दिलेत. आता आमच्याकडे काय कामच ठेवलं नाही विकासाकरता, तरी पण काम चालू जातं. आमच्या डोक्यात काय कल्पना आहे, शाळा, या शाळा आहेत आपल्या मराठी शाळा, ते जीर्ण झालेले आहेत. तिथं गरिबांची मुलं पण जायला मागत नाही. तिथं आम्हाला सेमी शाळेचं डेव्हलपमेंट करून सेमी इंग्लिश स्कूल चालू करायचं प्लॅनिंग चाललेलं आहे. आणि ते सांगणार, सत्ता आम्हाला तुम्ही दिली, पालिके दिली, 100% ते होणार. कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. जसं ते पंजाबला पाणी मिळतं ना, पंजाबला जे हे तिथं पाणी मिळतं बिसल्याचं पाणी, त्याच्या टाईपचं मशिनरी तिथं जोडली जाणार आहे. म्हणजे तिथलं पाणी आपण पिऊ शकतो अशा तऱ्हेचं पाणी तिथं मिळणार आहे. शेटनी भविष्यात एक पर्यटक स्थळ म्हणून महाडकडे बघितलं जाईल. हा, बघितलं. कारण ऐकून घ्या, महाड करता आपल्याला शेठ एवढे पैसे देणार आहेत. शेठनी तर महाडला 450 कोटी दिलेले आहेत. पण जर तुम्ही सत्ता दिली महाड जनतेने, तर नगर विकास खात्याचे मंत्री कोणी शिंदे साहेब आहेत. म्हणजे आपल्याला कुठेही पैशाची कमतरता भासणार नाही. तर जनतेने 20 वर्षे